नमस्कार मंडळी, कष्टाळू शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आलो आहोत सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि या बाजार समितीमध्ये जनावरांच्या बाजार व त्या बाजारामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार कसे केले जातात, गाई म्हशीच्या किमती व शेळ्यांच्या किमती काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी आलो आहे। आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला येथे। तर जाणून घेऊया आज बाजारात जनावरांच्या किमती काय आहेत, शेळ्यांच्या किमती चांगल्या आहेत का गाई म्हशीच्या किमती ज्या चांगल्या आहेत त्या पाहूया। कोणतं गाव काका? जवळा जवळा। स्वतः शेतकरी का व्यापारी? शेतकरी शेतकरी। किती आणलेत म्हशी विक्रीसाठी? दोन आहेत। दोन आहे ती। कोणत्या जातीची म्हैस आहे? मोरा जात मोरा जातीची। दूध किती देते? ही 15 लिटर दूध। 15 लिटर। कितव्या वेताची म्हस आहे? तिसरे येतात तिसऱ्या वेताची। काय सांगितले किंमत? 31 1.30। कमी जास्त करून काय द्यायचे, काय काय दरापर्यंत द्यायचे? 1.10 1.10ला। मोबाईल नंबर तुमचा? 90 49 54 60 22। प्रत्येक रविवारी असता का सांगोला बाजारमध्ये? होय होय। मग तुम्ही स्वतः शेतकरी आहे म्हणताय, मग प्रत्येक बाजार दोन असते ते। म्हशी स्वतः घरच्याच विक्रीसाठी आणताय? 7-8 आहेत। 7-8 म्हशी आहेत। काजरी बलवडी। काजरी बलवडी। स्वतः शेतकरी आहे का व्यापारी आहे तुम्ही? व्यापारी व्यापारी आहे। होय। किती आणलेत म्हशी विक्रीसाठी? 6 आणले होते, त्यातली झालेत सगळ्या विकलेत। ही लास्ट राहिली होती 6च्या 6 विक्री झालेली आहे, फक्त एक शेवट राहिलेली आहे। होय। कोणत्या जातीची म्हैस ही आहे? मुरा जातीतली म्हस आहे। मोरा जातीची म्हैस आहे। होय। कितव्या वेताची म्हैस आहे? ही तिसऱ्यांदा आहे। तिसऱ्यांदा येणार आहे। होय। दूध दुसऱ्या वेताला किती दिलतं ह्या म्हशीला? 13 लिटर दूध दिले। 13 लिटर दूध दिलतं। होय। काय सांगितलेली आहे किंमत त्याची? हीच 95 सांगितले, 81 ला दिले। म्हणजे 95 सांगितलेली आहे, कमी जास्त करून 81 पर्यंत म्हणजे मागितलेली आहे। होय, आता दे फायनल करायची आहे काय कमी जास्त करून। मोबाईल नंबर तुमचा? 97 30 400 216। ओके। कधी वेलेली आहे म्हशी? आताच येईल बाजारात। आता सकाळी बाजारामध्ये होय। वेलेली आहे। हे कितव्यांदा वेलेली आहे? हे तिसऱ्यांदा येईल। तिसऱ्यांदा वेलेली आहे। होय। मला त्या खाली काय आहे म्हणजे रेडी झाली। रेडी झालेली आहे। होय। नाजरा नाजरा। किती म्हशी आणल्यात विक्रीसाठी? 3 आणले होते। 3 आणल्या होत्या। तिने विकले तिन्ही पण विकल्या? ही कुठल्या जातीची म्हैस आहे? हे मोरामधलेच आहे। मोरामधली आहे। क्रॉस क्रॉस आहे जरा। कितव्या वेताची आहे म्हशी? हे दुसऱ्या येताचे। दुसऱ्या वेताची आहे। पहिल्या वेताला किती दूध दिलतं? पहिल्या त्याला 9 लिटर दिलते। 9 लिटर दूध दिलतं। आता हे गाभण किती महिन्याची आहे? यायला झाले एक 10 दिवस बाकी आहे। 10 दिवस बाकी आहे। 10 दिवस बाकी। काय सांगितलेलं आहे किंमत याची? त्याची किंमत सांगत होते 1.10 विकले 95,000ला। 1.10 किंमत सांगितली, 95,000 रुपयाला विकलेली आहे। कमी जास्त करून तुम्ही 95ला दिलेली आहे। दिले। मोबाईल नंबर तुमचा? आणि आणखी विक्रीसाठी काही म्हशी आहेत का तुमच्याकडे? आता नाही, दर रविवारी आम्ही 4-2 आणतो। दर रविवारी 2-4 म्हशी विक्रीसाठी आणतात? मोबाईल नंबर तुमचा? 86 00 65 96 10। आपलं दावरवाडी। दावडवाडी। स्वतः शेतकरी का व्यापारी? शेतकरी। स्वतः शेतकरी। कोणत्या जातीची गाय आहे? ही गिर आहे, गिर। गीर जातीची गीर. आहे। कितव्या वेताची गाय आहे? ही दुसऱ्या येताचे। दुसऱ्या वेताची। पहिल्या वेताला किती लिटर दूध दिले? पहिल्या येताला ही 8-8 लिटर, एका टायमाला 8 लिटर चाललेले। म्हणजे सकाळी 8 लिटर, संध्याकाळी 8 लिटर। हा, 2 टायमाला 16 लिटर। 2 टायमाला 16 लिटर दिलेलं आहे। शांत समाधान आहे। शांत समाधान आहे खायला। धार वगैरे सगळ्यांनी एक नंबर। कोण बी ही पोरानं धारा काढल्या तरी काय नाही, बाया माणसानं धारा काढू द्या काय नाही। आता हे दुसरं वेत आहे, काय सांगितलेली आहे किंमत याची? हे सांगायला 85,000 होतं, पण आता ही विकली गई आपण। विकलेली आहे? विकलेली। मग कमी जास्त करून म्हणजे कितीपर्यंत दिलेली आहे? 71,000ला दिली। 71,000 दिलेली आहे। दुधाची वगैरे फुल गॅरंटी? फुल गॅरंटी। गॅरंटी म्हणजे आपल्याकडे गॅरंटीच असते दुधाची। हो। पहिल्या वेताला कासाखाली काय होतं? पाडी होते। पाडी होती। आता घरी काही गाई विक्रीसाठी आहेत का? 2-3 गाय आहेत की विक्री? त्या पण सगळ्या गिर मध्ये? गिर मध्ये। हीच कलर, हीच मॉडेल। त्या किती वेताच्या आहेत? आता ही दुसऱ्या येताच्या आहेत। एक पहिला रोय अशीच, दुसऱ्या आहेत ती 2-2 येताच्या आहेत। बरं। 6 दात आहेत ते। 6 दात आहे। 6 दात। मोबाईल नंबर तुमचा? 86 69 93 51 32। चालवा जरा थोडं गाडी। आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहोत।
तर जाणून घेऊयात या पंढरपूर म्हशीबद्दल माहिती. कोणतं गाव काका? मोडले. मोडणीम. आताचा हा व्यवहार झालेला आहे. तर म्हैस कितव्या वेताची आहे ही? हे म्हैस आहे तिसऱ्या येतात. तिसऱ्या वेताची. काय किमतीला तुम्ही दिली आहे? हे 2.5 कमी लाखाला देतो. म्हणजे 2.5 कमी 1 लाख रुपये दिलेले आहे. तिसऱ्या वेताचे दूध किती काय असं खात्रीशीर आहे का दूध याचं? दूध याला 12 लिटर. 12 लिटर दूध आहे. आणि पहिल्या वेताला किती दूध दिलं त्यानं? पहिल्या वेताला तिनं 12 लिटर दिलं, पण ह्या वेताला 12 तर धरून चालायचं, पण जास्तच दिलं. जास्तच दिल. आता त्या ह्यांना दिले. बरं बरं. आता हा व्यवहार झालेला आहे, तर कोणत्या गावामध्ये विकलेली आहे म्हस? गाव मला सांगे खूपसंगी. ह्या म्हशीमध्ये म्हणजे काय बघून घेतलं तुम्ही? किती लिटर दूध देण्याची क्षमता आहे किंवा काय असं बघून एक घेतलं? विश्वास जो माणूस मध्ये घातलेला त्याचं त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर, आणि आपण पाहतोय दिसते क्वालिटी चांगल्या प्रकारची. बर. सो त्यामुळे घेतलेली आपण. म्हणजे विश्वास एक म्हणजे दिलेला आहे त्यांनी, विश्वास. की म्हशी गॅरंटीज आहे म्हणून. गॅरंटी. आणि दुधाची सुद्धा गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. येस येस. फार्म म्हणजे नाही, मी बाहेर असतो बर. आणि मम्मी आहे घरी. सो त्यांना एक चांगली म्हैस घेऊन जावा म्हणून. पंढरपुरी म्हशीबद्दल काय सांगाल? दयाळू आहे म्हणतात, मायाळू आहे. हो हो. आता बघायला भेटले की मला वाटलं पहिल्यांदा भीती वाटत होती हात लावताना, पण आता रिएलिटीमध्ये जर धरायला गेल्यावरती काय असं म्हणजे भीती हा विषयच नाही. एकदम छान. असे पंढरपुरी म्हशीबद्दल काय सांगाल? आहे चांगल्या प्रकारचे, प्रेमळ, असे बाहेर दंगामस्ती करेल, पण आता जवळ गेल्यानंतर एकदम छान वाटलं. म्हणजे की हात लावला तरी मारत सुद्धा नाही किंवा काय हालचाल करत नाही, हे खूप महत्वाचं आहे. कुठल्याही नवीन माणसाला सुद्धा हात लावू शकतात अशी म्हैस आहे. लेडीजसाठी म्हणजे मला भीती वाटत होती, मला स्वतःला भीती वाटत होती, परंतु आता मम्मी सगळे ह्याचा सांभाळ करणार आहे, त्यामुळे मग मी चेक करूनच घेतली. म्हणजे व्यवहार 98,000. 98,000 तुम्हाला ही म्हैस परवडली? परवडली. हो. कसं आहे सांगोल्याचा बाजार म्हैस बाजारासाठी? चांगलं आहे. चांगला आहे. चांगलं आहे. इथं आला की शेतकरी समाधान होणार आहे बाजार? हो, समाधान होणार, 100% होणार. ओके. आणि म्हैस आता म्हणजे ह्या म्हशीचे लेडीज आणि जेंट्स किंवा कोणीही धार काढू शकते, एवढे शांत स्वभावाचे आहे. कोणतं गाव दादा? सोलापूर. सोलापूर. कोणत्या जातीची म्हैस आहे ही? पंढरपूर. पंढरपूर जातीची म्हैस आहे, ती ओळखायचं कसं? शिंगावरनं, डोळ्यावरून, ह्याच्यावरून, तोंडावरून. कितव्या वेताची म्हैस आहे ही? चौथ्या वेताची. दूध किती लिटर देते? 10 लिटर. 10 लिटर. 2 टाइम. 2 टाइम आहे. काय सांगितलं किंमत त्याची? ₹1,00,000. 1 लाख रुपये. कमी जास्त करून कितीपर्यंत द्यायचे? द्यायची 80 पर्यंत. 80 पर्यंत. मोबाईल नंबर तुमचा? 9881 24 0909. 0909. कोणतं गाव का? वाडेकरोली. कोणत्या जातीची म्हैस आहे? जाफर मुरा. कितव्या वेताची म्हैस आहे? तिसऱ्या वेताची. पहिल्या वेताला दूध किती दिलंय? पहिल्या याला 5-5 पिळले. 5-5 लिटर दूध पिळलेलं आहे पहिल्या वेताला. हे जे धार कोणाला महिला किंवा सगळ्यांना काढून देते. आणि काय सांगितले किंमत याची? 85,000. फायनल किती पर्यंत द्यायचे? कमी जास्त करून काय? 75,000 कमी जास्त करून द्यायचे. कमी नाही. मोबाईल नंबर तुमचा? 9075 96 5380. काय नाही. क्लिअर आहे सर. कुठलं गाव होता? माझं मिरज. स्वतः शेतकरी का व्यापारी? व्यापारी आहे. कुठल्या जातीची म्हैस आहे ती? हे मुर्रा म्हणते, मुर्रा जातीची म्हसर आहे. मोरा जातीची आहे. कितव्या वेताची आहे ती? हे पहिल्यावर आहे दोन्ही पहिल्यावर आहे. काय म्हणजे किती दिवसाची गाभण आहे? हे अजून एक 8-8 दिवसात पुढत्या. म्हणजे 8 दिवस अवकाश आहे व्यायसाठी. 8-8 दिवस. काय सांगितलेली आहे किंमत त्याची? त्याची 21 सांगतो, त्याची 1,10 सांगतो. 21, 1,10. काय फॉल्ट वगैरे काय आहे की आपण मला म्हणजे स्वतः तुम्ही? काय फॉल्ट नाही घ्या. कमी जास्त करू काय होणार की काय सांगायचं तुम्हाला? केवढ्यापर्यंत चालते तेवढं? प्रत्येक आठवड्याला असतं? प्रत्येक आठवड्याला असतं. त्याच जातीच्या म्हशी असतात काय? हर एक नमुनीची जातीची असते. कवा हे घेतो, कवा जवारी घेतो, कवा गवलाट घेतो. जसं माल पुढे विकल तसं घेणार आम्ही. म्हणजे
म्हणजे तुमच्या अरे त्याच्यात काय आपण तसरं मसरं धरत नाही. आपण गॅरंटी आहे त्याला फुल. घेऊन गेला दोष निघाला तर परत आणतो. हा परत तुमचे पैसे घ्या रो का. मोबाईल नंबर 83 29 17 22 82. चालतो. घेऊया